प्रतिष्ठान प्रस्तुत पर्व 2025 मराठा मुलूक अन्यायाच्या आणि पारतंत्र्यांच्या काळोखात बुडाला होता, तेव्हा शिवनेरीच्या भूमीत तळपत्या तेजाचा जन्म झाला। ते तेज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजेच सत्ता संघर्षाच्या वावटळीत एका नवीन स्वराज्याचा उदय पाहणारा होता। शहाजीराजांचे स्वप्न आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कारांची मशाल हाती घेऊन शिवबाने वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने शपथ घेतली, ती हिंदवी स्वराज्याची, जिथे चारही बाजूंनी आदिलशाही, निजामशाही आणि क्रूर मुघल सत्तांनी महाराष्ट्राला वेढले होते। तिथे निष्ठावान साथीदारांना सोबत घेऊन एका मागून एक गड जिंकून घेतले। तोरणा, राजगड, पुरंदर यांसारख्या किल्ल्यांची साखळी तयार केली। पुण्यातील लाल महालात 70,000ची सेना घेऊन मुक्काम ठोकलेला शाहिस्तेखान 3 बोटे गमावून दिल्लीला माघारी परतला। या अपमानाची आग शांत होते ना होते तोच मुघलांची श्रीमंत व्यापारपेठ सुरत लुटली गेली आणि मुघल तिजोरी खाली झाली। शिवाजी महाराजांची घोडदौड चालू राहिल्यास संपूर्ण मोगलाई संपुष्टात येईल हे ओळखताच संतापलेला बादशाह औरंगजेबाने आपल्या दरबारातील सर्वात अनुभवी, दूरदृष्टीचा आणि पराक्रमी सरदार निवडला, मिर्झा राजा जयसिंग, ज्याने 80,000 स्वार आणि दिलेर खान याला सोबत घेऊन स्वराज्याचा नायनाट करण्याच्या निर्धाराने महाराष्ट्रावर चाल केली। ज्याने स्वराज्याच्या मुकुटावरील महत्वाचा रत्न असलेला पुरंदर किल्ला वेढला। या वेढ्यात शौर्याची अशी गाथा घडली जी मराठ्यांच्या पराक्रमाचा महामेरू ठरली आणि अखेरीस या दुर्दम्य संघर्षाचा शेवट पुरंदराच्या तहाने झाला। या तहात 23 किल्ले आणि बरंच काही गमवावं लागलं। याचाच विचार करून आऊसाहेब राजगडावर व्यथित होत होत्या। तितक्यात आऊसाहेब अस्वस्थ वाटताय। राजगडाची हवा काही मानवत नाही आणि डोळ्यासमोरचा कोंडाणा काही जात नाही। तोच विचार आम्हीही करतोय। आम्ही आमच्या काळजाचा तुकडा पेटवून दिला आहे। या बुलंद कोंढाण्याला स्वराज्यात आणावे असे आम्हासही वाटतं। आणावे? शंका नको। स्वराज्याचे तुकडे झाले, त्या दिलेर खान आणि राजपूत मिर्जाशी तह केला, राजकारण या देशी केलं, राजे कशासाठी? वेळेच्या ठाई सुला केली आऊसाहेब, परंतु लवकरच कोंढाणा स्वराज्यात असेल। जगदंब जगदंब जगदंब। क्षणभराचा विलंब न घेता राजे आपल्या महालात आले। राजगडावर वाहणारा वादळी वारा आणि समोर तेजानं पेटलेली मशाल तेवत वाट दाखवत होती ती कोंढाण्याची। कोंढाणा किल्ला पुणे शहरापासून 49 किलोमीटरवरती असणारा। कोंडिन्य ऋषी यांच्या नावावरनं कोंढाणा हे नाव पडले। छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले यांना पुणे प्रदेशाचा ताबा दिला होता। आदिलशाहीला वाटले छत्रपती शिवाजी महाराज देखील आदिलशाही स्वीकारतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही न स्वीकारता स्वराज्य स्थापन करून त्याला बळकट बनवण्याचे काम सुरू केले। राजांनी राजमहालात बैठक बोलावली। बैठकीत अनेक सरदारांची वर्णी होती। इतक्यातच सदैवर कुजबूज सुरू झाली। मोहीम कंची म्हणायची, अरे जायचं कुठं, म्या जातो की? राजे उद्गारले, कोंढाणा घ्यायचं मनी आहे। कोंढाणावर जहरी जनावर आहेत राज। काय बरं त्या राजपुताचं नाव? उदयभान सिंग राठोड। राजस्थानच्या जोधपूर भिनाय गावातल्या राठोड वंशात त्याचा जन्म झाला होता। मोठा शमशेर बहादर, कडवा मर्दाना, पण
30 वर्षाचा कडक शिस्तीचा. किल्ल्यावर आणि घेऱ्यात त्याची जरब फार होती आणि औरंगजेबाचा तो एकनिष्ठ सरदार होता. आणि किल्ल्यावर 1500 राजपूत आणि मुघल सैन्याची शिबंदी होती. तोफा होत्या, बारूद गोळा, बंदुका आणि रसद गच्च भरली होती. अशा चर्चा सुरू असताना द्वारपाल निरोप घेऊन आला. राजा सुभेदार आले सा, आपली आणि आऊसाहेबांची वाट पाहत्यात. राजांनी तातडीनं बैठक सोडली आणि लगबगीने ते राजमहालाकडे निघाले. इतक्यात एक धिप्पाड देहबोलीचा, अंग काठीचा, राजांच्या सावलीप्रमाणे लहानपणापासून सोबत असणारा तानाजी, तेही एका चिमुकल्या संग. गोंधळलेल्या नजरेने राजे पुढे सरसावले आणि तानाजीचा मुजरा स्वीकारत सोबत असलेल्या सूर्याजी आणि शेलार मामांची विचारपूस केली. इतक्यात एक औक्षणाचं ताट घेऊन आऊसाहेब सामोरे आल्या. लगीन आहे यंदा पोराचं. आता उमरठला माता जगदंबा प्रत्यक्षात यावी म्हणून आलोय सा आमंत्रण घेऊनच. आलेल्या चिमुकल्या रायबाचं औक्षण झाले. लग्नाची पत्रिका आणि आणलेला फराळ तानाजींनी दिला. परंतु या आनंदातही व्यथित असलेला राजाचा चेहरा आणि राजगडावर मोहिमेची तयारी तानाजींनी ओळखली. मूळचा उमरठ गावचा जन्म, पण स्वराज्याच्या सेवेत महाराजांची सावली सारखी तानाजींची ती वेगळीच ओळख. राजा कंच्या मोहिमेची तयारी म्हणायची. मोहीम कसली, आता व्याही होणार तानाजीराव. तुम्ही तयारी लग्नाची करा, आम्ही आहोत की मोहिमा करायला. नाही राजा भवानीची, या लग्नापायी तुम्ही म्हणत असाल तर होईल लगीन रायबाचं. न राहता राजे म्हणाले, ह्या कोंढाणावर स्वारी करावी आणि स्वराज्यात आणावा. कोंढाणा वय अवनी असालो ते काही नाही राज, म्या जाणार, म्या घेणार, ह्यो डाव आपला. अहो राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. असं म्हणून चिमुकल्याला खांद्यावर उचलून सुभेदार निघाले ते थेट उमरठला, त्यांच्या गावी. कोंढाण्याचा विडा उचलून तानाजींनी मोहिमेची आखणी करायला सुरुवात केली. अर्ध्यांनी कडा हेरायचा, अर्ध्यांनी कल्याण दरवाजा गाठायचा. कडा हेरुनी, दोर फेकुनी तट गाठायचे, गनीम कापायचे गाफील ठेवूनी. सावध राहावे पोहोचवूनी दरवाजा, दम राखुनी उजळे फतूर. चाल करावी बुरुजावरती, घेऊन किल्ली कल्याणाची. शर्त गाठावी मावळ्यांनी, आण घेऊनी स्वराज्याची, आण घेऊनी स्वराज्याची. दिवस ठरला तो चैत्र शुद्ध नवमीचा आणि पौर्णिमेचा. ठरल्याप्रमाणे दिनांक 500 मावळ्यांसह आणि थेट येऊन पोहोचले ते पश्चिमेला असलेल्या दोनागिरीच्या कड्याखाली. गडावर जाण्यासाठी मुख्य 2 मार्ग होते. जो पुण्याच्या दिशेने होता पुणे दरवाजा, खेड शिवापूरच्या दिशेला असणारा गोमुखी आकाराचा कल्याण दरवाजा. गडाच्या सर्व अंगाला कडे आणि पक्की तटबंदी होती. विशेषतः कलावंतीन बुरुजापासून ते झुंजार बुरुजापर्यंत कडक बाजूबंद घातला होता. शत्रू गडावर आला तर त्यावर तोफ बंदुकीचा मारा करण्यासाठी खाचा बनवल्या होत्या. त्यांना जंगा म्हणत. किल्ल्याच्या पश्चिमेला ताठ आणि खोल कडा होता. या कड्याने शत्रूला येण्याचे भय मोडीत नसे आणि कडा बळकट असल्यामुळे तिथे चौकी पहारेही नव्हते. याच कड्याचे नाव दोनागिरीचा कडा असे होते. ठरल्याप्रमाणे तानाजींनी सूर्याजीला आणि शेलार मामांना कल्याण दरवाजा गाठून दम धरण्यास सुचवले आणि डोंगर चढाईत तरबेज असलेल्या मावळ्यांना तानाजींनी आदेश दिले. रात्रीच्या त्या भयान अंधारात डोंगराच्या खाच खळग्यात मनगटाच्या जोरावरती मावळ्यांनी कडा हेरला. दम धरत दोर फेकण्याचा प्रयत्न केला. अशक्य वाटणारा कडा हेरून मावळे वर आले आणि त्यांनी दोर खाली फेकले. मराठ्यांच्या मावळ्यांनी कसलाही आवाज न करता रात्रीच्या त्या किर्र काळोखात अभेद्य कडा चढून झोपलेल्या मुघली हाशमांना कापून काढले. गडावरच्या गस्तीच्या चौक्या जाग्या झाल्या. खळबळ वाजली. गनीम सावध होताच तानाजींनी डाव साधला. धोका पत्करून सावध गतीने आडवाटेने कल्याण दरवाजाकडे
कूच करण्याचा आदेश दिला. शौर्याने पराक्रमाच्या दिशेने मराठ्यांनी धाव घेतली. ह्याच अफरातफरीत उदयभानला खबर दिली गेली. हुजूर हुजूर मरगठ्ठे आ गए. तो योद्धा आश्चर्याने आणि द्वेषाने ढाल तलवार घेऊन लढाईसाठी निघाला. वाटेत येणाऱ्या मराठ्यांच्या त्यांनी खांडोळ्या केल्या. सुभेदारांनी अखेर झुंजार बुरुजावर त्याला गाठले. मुघल सल्तनशीशी एकनिष्ठ राजपूत आणि त्याला सामोरा मराठा साम्राज्याचा बुलंद सुभेदार, दोघेही एकमेकांवर कडाडले. उदयभानचा वार घात करीत होता आणि तानाजीचा आघात उदयभानच्या वर्मी लागत होता. आणि इतक्यातच मराठ्यांनी सरशी केली. कल्याण दरवाजाच्या चौकी पहारा फोडण्यास यश आले. आग उघड केली आणि यलगार झाला. हर हर महादेव. पण अजूनही पुनवेच्या रातीला मराठ्यांचे 2 सिंह झुंजारवर झुंज देत होते. एकाने विडा उचलला होता आणि दुसरा वचनबद्ध होता. घात प्रतिघात होत असताना उदयभानची तलवार गरजली. ती थेट तानाजीच्या ढालीवर घात करून गेली. ढाल तुटली, कवच निखळले. वार झेलत तानाजींनी कमरेचा शेला हाताला गुंडाळला. वार शेल्यावर आघात करीत होते. प्रतिघाताने तानाजीने नौका घाव घातला, परंतु तो घाव झेलत उदयभान पुढे सरसावला. नियतीने घात केला. वार वर्मी लागला. तानाजी कोसळला. हे पाहताच मराठा सैन्य सैरवैर झाले. मुघलांच्या सरदाराने तानाजींचा देहांत नेला. म्हणून पुन्हा कड्याच्या दिशेने सरसावले आणि कडाडला सूर्याजी. तुमचा स्वराज्याची आण हाय तुम्हासनी. अरे शिवरायांना काय वाटल र? कशा पायी मागावर घेत असा? एक वकूत लढा. अरे एक वकूत लढा, नाहीतर हिताच मरा. त्याच द्वेषात सूर्याजीची तलवार चमकली आणि कड्यावरचे दोर निसटले. पण पाहता क्षणी हर हर महादेवची गर्जना झाली आणि पेटलेल्या मराठ्यांनी मुघलांची राख केली. सूर्याजीने मोड केला. कोसळलेल्या तान्ह्या लेकराला पाहुनी 80 वर्षाचा म्हातारा उदयभानवर चाल करून गेला. वरवी घाव घातला. अखेर उदयभान संपला. कोंढाणा जिंकला. मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. सूर्याजीने झुंजारवर गवताची गंजी पेटवली आणि राजगडावर भंडाऱ्याची उधळण सुरू झाली. शिवरायांना दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून सुभेदारांसाठी महाराजांनी खास पालखी कोंढाण्यावर पाठवली. सूर्याजीने आलेल्या पालखीला मानाचा मुजरा केला. जड अंत करणारी तानाजीचा रक्तबंबाळ देह पालखीत ठेवण्यात आला आणि कल्याणच्या वाटेवरून विजयाची वरात निघाली. राजगडावर सडा रांगोळी सजवली होती. सूर्याजी शेलार मामा सामोरे होते. औक्षण घेऊन साक्षात जगदंबा उभी होती. सुभेदार गड सर करून येणार आणि रायबाचं लगीन लावणार म्हणून उमरटला जाण्यास रायबा आणि त्याच्या पत्नी ही स्वागतासाठी उभ्या होत्या. पालखी आणली गेली. उत्साहाच्या वातावरणात ढोल नगारे वाजत असताना थांबलेल्या पालखीत तानाजीला भेटायचं मोह राजांना आवरेना आणि लगबगीने राजे सामोरे झाले. कडा चढून गड घेतलेल्या सिंहाला पाहण्यासाठी पालखीचा रेशीम सरकवण्यात आला आणि लहू लपट झालेला देह पाहून राजे अकस्मित झाले. आऊसाहेब ढासळल्या. तानाजीच्या पत्नीने चिमुकल्या रायबासह हंबरडा फोडला. विजयाच्या आनंदावर दुःखाचं विरजन पसरलं. पालखीतून देह राजांनी मांडीवर ठेवला. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी घेतलेल्या शपथेपासून ते कोंढाण्याचा हट्ट करून गेलेल्या तानाजीचे सारेच प्रसंग क्षणार्धात डोळ्यासमोरून गेले. तानाजींना घट्ट मिठीत घेऊन म्हणाले, आऊसाहेब, आऊसाहेब, गड आला पण सिंह गेला. आऊसाहेब, गड आला पण सिंह गेला. पण तानाजीला उराशी घेत राजांनी अश्रूचा बाण फोडला. देह शाल शेल्याने सजविला गेला. जगदंब जगदंब म्हणत कवड्याची माळ महाराजांनी सुभेदाराच्या गळ्यात बांधली. राजगडावरून पालखी उचलण्यात आली आणि मालुसऱ्यांच्या सूर्यास्ताला निघाली आणि उमरटला येऊन तानाजींना मोक्ष देण्यात आला. तातडीने राजांनी रायबाच्या लग्नाची तयारी सुरू करण्याचे आदेश दिले आणि अखेर तो दिवस आला. नववधूवर लग्न मंडपात आले.
ती समीप घटिका डोळ्यात अश्रूंचा बांध कोसळला आणि मंगलाष्टके सुरू झाले. शुभमंगल सावधान म्हणत अक्षता फुलांचा वर्षाव झाला. नवविवाहक वर वधू आशीर्वाद घेण्यासाठी राजांसमोर आले. शिवबांनी आशीर्वाद दिला, इशरत केली. सेवेकर आले आणि आणलेली रत्नजडित तलवार राजांनी रायबाच्या कमरेला बांधली आणि राजे म्हणाले, सांगा रायबा, काय महिना झाला याचा? आम्ही सुभेदार झालो. हॅलो. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक आभार की तुम्ही वेळात वेळ काढून या उपरमंडळात जाता जाता तुम्ही तुमचे अभिप्राय कक्षामध्ये ठेवलेल्या वहीत जाऊ शकता, कारण तुमच्या अभिप्रायाचे 2 शब्द पाठीवरती एक शाबासकीची थाप असेल आणि तुम्ही हा उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार तुमच्या विभागातील नागरिकांना, तुमच्या मित्रमैत्रिकांना नक्कीच कराल अशी आशा बाळगतो. तुम्ही आलात, सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय शिवराय. तुम्ही हा किल्ला इकडनं येऊन पूर्ण हा बघू शकता आणि त्या एक्झिट गेटने तुम्ही रजा घेऊ शकता.